गुड मॉर्निंग मित्रांनो. सूर्य हा उगवलेला आहे जो की पूर्व दिशेने आणि मुंबईकडून तो उगवलेला असेल पश्चिम दिशेने. मागील व्लॉगची चूक या व्लॉगमध्ये सुधार. सकाळचे 7:10 झालेले आहेत आणि इकडे तुम्हाला काही विदेशी लोक सर्फिंग करताना दिसतील. खूप छान असा हा वॉटर स्पोर्ट टाईप आणि यामध्ये बॉडी बॅलेन्स करून तुम्हाला बोर्डवर उभे राहावे लागते आणि तुम्ही सर्फिंग करू शकता. अतिशय छान असा हा वॉटर सर्फिंग स्पोर्ट. समुद्रकिनारी आलेली बोट ही किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी एक ट्रॅक्टरच्या मदतीने पर बोटीच्या मागे 180 रुपये ट्रॅक्टरवाला घेतो. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये व्यवसाय हा असतो. फक्त लोकांच्या गरजा ओळखता आल्या पाहिजे. याचं एक जिवंत उदाहरण तुमच्यासमोर. And then Mahishasur is the bull demon, and he had few which is half human. No, not bull. तुम्ही आत्ता बघत आहात महिषासुरमर्दिनी लेणी. यामध्ये प्रामुख्याने महिषासुरमर्दिनीचा अर्थ असा होतो की दुर्गेने सिंहावर बसून अशा आरूढ प्रकारे तिची प्रतिमा घेतलेली आहे आणि ती वध करत आहे दानवाचा. आणि तुम्ही जर बघाल तो दानव हा स्लाइटली त्याचा अँगल हा झुकलेला आहे आणि दुर्गेची आरूढ अशी प्रतिमा त्याचा वध करत आहे. असे सुंदर शिल्प आपल्यासमोर एक जिवंत नजारा उभा करतं. ही गोष्ट आम्हाला इथे जमलेल्या आर्किटेक्टच्या काही विद्यार्थ्यांकडून कळाली. इथे खाली बसलेल्या मॅडम त्यांना समजवत आहे. माहिती देताना ही मुलगी आणि अशा सुंदर पद्धतीने हे सांगत होते. जीवनामध्ये आपल्या शिक्षक हे किती महत्त्वाचे आहे हे या अनुभवावरून कळते. पहिले 15 मिनटं आम्ही फक्त बघत होतो, पण ज्या पद्धतीने त्यांनी हे जिवंत चित्र आमच्यासमोर उभा केलं त्यातून बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला. आता तुम्ही बघत आहात हे पंचरथ म्हणजे 5 रथ सुमारे 7व्या शतकाच्या आसपास कोरलेले. हे एक दगडी रथ एका ओळीमध्ये असून प्रत्येक रथ स्वतंत्र एक दगडातून कोरलेला आहे. धर्मराजा, भीमा, अर्जुना, नकुल सहदेवा आणि द्रौपदी असे हे एका ओळीमध्ये असलेले रथ. वेगवेगळ्या शिल्पशैलींचे प्रयोग तुम्हाला या दगडांवर दिसतील. ढगदार शिखर, स्तंभसज्ज भित्तिशिल्पे आणि मंत्रलेख हे या शिल्पांवर तुम्हाला आढळून येतील. प्रत्येक रथाचे जसे मी तुम्हाला नाव सांगितले तसे उदाहरणार्थ धर्मराजा हा रथातील सर्वोच्च शिखर असे प्रत्येक रथाचे एक वेगवेगळे असे हे वैशिष्ट्ये आहेत आणि एक सुंदर असा सिक्वेन्स. वैशिष्ट्य म्हणजे ही 5 वेगवेगळी शिल्पे एका दगडातून कशी बनवली गेली ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आता आपण बघत आहोत श्रीकृष्णाज बटरबॉल. सुमारे 1300 वर्षापूर्वींचा हा दगड 45 डिग्रीवर असलेल्या ढलानावर स्थिर आहे. हा सुमारे 250 टन इतक्या वजनाचा आहे. आश्चर्याची गोष्ट आहे इथे माणसं तुम्ही बघू शकता ढासळत आहे आणि हा दगड सुमारे 13 वर्षांपासून असा स्थिर आहे. दंतकथेनुसार श्रीकृष्णाचा लोणीचा तुकडा हा स्वर्गातून पडल्यामुळे याचं नाव कृष्णाज बटरबॉल असं ठेवण्यात आलं आहे.
वेलकम टू मद्रास क्रोकोडाईल बँक. 1976 साली स्थापन झालेली ही मद्रास क्रोकोडाईल बँक प्रामुख्याने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रोकोडाईल प्रजातींचे संरक्षण आणि ब्रीडिंग तसेच शैक्षणिक उपक्रमासाठी स्थापन झाली होती. आम्ही प्रामुख्याने 21 नखांच्या कासवाच्या शोधात इथे आलो. विविध प्रकारचे कासव तुम्हाला दिसतील इथे. 21 नखांच्या कासवाची कथा ही दंतकथा आहे. आणखीन एक कथा आहे, तुम्ही ती ऐकली असेल तरी मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. ससा आणि कासवाची शर्यत लागते. ससा हा पुढे जातो, कासव हा त्याच्या मागून येतो. कासवाला भेटतो वाघ. वाघ म्हणतो मी तुला खाणार. कासव म्हणतो थांब, मी माझ्या मुलीच्या घरी जातो, जाडजूड होतो, मग तुम्हाला खा. ससा पुढे चाललेला असतो, त्याची कुऱ्हाड पडते विहिरीत. विहिरीत पडल्यानंतर तिथून देव वरती येतो आणि म्हणतो ही का तुझी कुऱ्हाड. ससा म्हणतो नाही. अशी ही गोष्ट. परंतु ससा आणि कासवाच्या गोष्टीमधून बोध घेण्याची गोष्ट म्हणजे झोप ही व्हायला हवी. झोप ही पूर्ण झाल्यामुळे कासव हा शर्यत जिंकला. दुपारचे 2:30 झालेले आहे आणि हा मगरींचा मगरपट्टा 150 वर्षापूर्वीचं कासव. पण उघडलं त्यांनी. 150 वर्षापूर्वींचं हे कासव, ज्याचं वजन आहे 130 किलो. So we manufacture dairy products in Pune. Now you manufacture? We manufacture dairy products like paneer, khova, shrikhand, amrakhand, some sweets. Our philosophy is to feed people milk products with no preservatives, with full fat in the natural form, and most of the products are preservative free and made from unpasteurized milk. I'm an agriculture graduate, so I have interest in dairy. I did some education in dairy, so I continued. I was in France for 3 years. France, yes. Chez Grenoble and at Paris. And then I came back here. I started my dairy business. Okay. So the aim of your business? Aim of Here, visit. we used to talk a lot during the ordering time. And Auroville is like a cheese destination for us in our mind. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रतीक्षित माळोदकर हे पनीरवाल्याचे सर्वेसर्वा गेल्या 10 ते 12 वर्षापासून भेसळमुक्त स्वीट्स आणि डेअरी प्रोडक्ट बनवतात. प्रामुख्याने भेट देण्याचं कारण म्हणजे ला फर्म चीजसाठी ही 1988 चालू झालेली संस्था. यामध्ये प्रक्रिया, तंत्रज्ञान, तसे पारंपरिक युरोपियन चीज बनवण्याची यांची पद्धती, इथलं हवामान, तसेच बायोगॅस वापरून पाश्चरायझेशन, पाणी वेस्ट वॉटर रिकव्हरी, विंडमिलद्वारे पंपिंग असे विविध उपक्रम यांनी त्या काळापासून राबवले आहेत. मोझरेला, फेटा, रिकोटा, चेडार, ग्रुयर, पार्मेझन असे विविध चीज हे बनवतात. सेम चीजेस हे पनीरवाला स्वारगेट महर्षीनगर येथे बनतात आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपण आलो आहोत. अंडरग्राऊंड लेवलला कोल्ड स्टोरेज हे अशा प्रकारे चीज डेस्टिनेशन, भरपूर असे चीजचे व्हील इथे, जवळपास 3 ते 5 किलोच्या दरम्यान असणारं एक साधारण व्हील. आणि हे सगळे आर्टिसन चीजेस. यामध्ये बहुतांश पार्मेझन, चेडार असे हे चीज.
बॅक्टेरिया इंजेक्ट करण्यासाठीची ही प्रोसेस, हा जो बॅक्टेरिया असतो हा गुड बॅक्टेरिया असतो आणि हे अशा टोकदार शस्त्राद्वारे चीजमध्ये इंजेक्ट करतात, ज्यामुळे ते एज्ड होतं. हा पॅकेजिंग सेक्शन आहे. प्रामुख्याने ते सर्व जे चीज तुम्हाला दिसेल ते 100% गोट मिल्कपासून बनलेले असतं, शेळीच्या दुधापासून. आणि पॅकिंग त्यांचा कागदसुद्धा वेगळा आहे. हे चीजचे भाव पार्मेझन, ग्रुयर, चेडार, फेटा असे वेगवेगळे, फार्म चीज, मोझरेला, रिकोटा, गोट चीज, प्रामुख्याने वेगवेगळी चीज इथं होते. मंथसुद्धा तिथे लिहिलेले आहे, किती मंथ ओल्ड आहे ते, एज्ड आहे ते. आणि सॅम्पलसाठी काही चीजसुद्धा आम्ही ट्राय केलेत. रात्री 10:30च्या सुमारास मंदिरात आम्ही पोचलो. 1:30च्या सुमारास आमचं दर्शन झालं आणि सकाळी नीलगाय घाट उतरताना आम्हाला दिसली. छानसं असं दर्शन करून आम्ही घाट उतरतो आहे. पुढच्या दिशेने प्रवास सुरू.